कोल्हापूर काँग्रेस मराठवाड्याला मदत करणार असल्याची माहिती समोर येते। सतेज पाटील यांनी या संदर्भात मदतीचं आवाहन केले। सतेज पाटलांच्या आव्हानाला कोल्हापूरकरांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। सोलापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यात अक्षरशः पावसानं हाहाकार माजवलेला आहे। अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्यांनाच मदतीचा हात देण्यासाठी आता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून खरं तर मोठ्या प्रमाणावरती मदत आहे ती आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून पुरानं अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोल्हापुरात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे आवाहन केलेलं होतं आणि प्रत्येकाला या ठिकाणी वस्तू जमा करण्याचं आवाहन होतं। त्यामध्ये घरगुती वस्तू आहेत, त्यासोबत प्रापंचिक वस्तू आहेत, कपडे देखील आहेत आणि असं असताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूरकरांनी दानशूरपणा आहे तो दाखवलेला आहे। कारण गेल्या 4 वर्षापाठीमागे ज्यावेळेस कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस याच सगळ्यांनी कोल्हापूरकरांना अक्षरशः मोठ्या प्रमाणावरती मदत आहे ती केली होती आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती हे सगळे मदत होताना पाहायला मिळते। दादा, काय सांगाल, नेमकं बंटी साहेबांनी काय आवाहन केलं आणि आता कसा प्रतिसाद मिळतोय? मराठवाड्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे मराठवाड्यातलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत आणि तिथलं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे। या नुकसानीचं हे करण्यासाठी बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यात आवाहन केलेलं आहे की चलो मराठवाडा या पद्धतीनं आता कालपासून काँग्रेस कमिटीकडं मदतीचा ओघ सुरू झालेला आहे। यामध्ये राशन आहे, कपडे आहेत, औषध आहे, शालेय साहित्य आहे। या पद्धतीचं सगळ्या किट आता इथं तयार होऊन यायला लागलेले आहेत। हे आता कालपासून सुरू झाले, 28 तारखेपर्यंत एकूण जमा होणार आणि त्यानंतर 29 तारखेला कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीतून ते मराठवाड्याकडे रवाना होईल। 28 तारीख ही शेवट आहे याची सगळ्या अन्नधान्य असेल किंवा जे किट असतील ते जमा करण्याची आणि हे सगळे किट आहेत ते मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि सोलापूर असेल, ज्या ठिकाणी पूरग्रस्त नागरिक आहेत त्या ठिकाणी त्यांना ही दिली जाणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।